नवीन वर्ष 1 जानेवारीला नाहीये, मला तर वाटतं 22 जानेवारीला सुरू होणार आहे. प्रभू रामचंद्र येणार आहे. जय श्रीराम. राम म्हणजे जगण्याचा आधार. हे जोपर्यंत राम आहे तब तक राम म्हणा. एकदा तुमच्यातला राम निघून गेला ना, मग लोक राम बोलो भाई राम बोलो म्हणायला तयार आहे. 500 वर्षाचं पारतंत्र्य संपताय आणि अयोध्यात नाही या भारत देशातली दुसरी दिवाळी 22 जानेवारीला आहे. सगळ्या हिंदूंचं एक कर्तव्य आहे, कपाळाला टिळक लावला पाहिजे, घरावर भगवा पाहिजे. भगवा म्हणजे जान, भगवा म्हणजे प्राण, भगवा म्हणजे अभिमान आणि स्वाभिमान महाराष्ट्राचा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तू. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. सज्जना हो, अभंग अगदी सोपा आहे आणि संतपर या प्रकरणातला आहे. आज संतांची भेटी झाली, तो काळ धन्यतेचा आहे की ही सगळी एवढी एकत्र माणसं एका ठिकाणी भेटणं ही गोष्ट लय अवघड आहे. म्हणून धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तू. मग काय झालं तर संदेहाच्या सुटल्या गाठी आणि झालो पोटी शीतळ. आज संत भेटले तुकोबाराय सांगतात आणि आमच्या आयुष्यातला संदेह गेला. संदेह म्हणजे संशय बर का. संशयाहुनी घोर आणि पाप नाही घोर, ही विनाशाची वा घोर प्राणियासी. हा संशय गेला आणि या भवनदीचा झाला तारा. आणि या उत्तरा प्रसारे या संसार सागरातून, या दुर्घट असणाऱ्या संसारातून आम्ही जर पार करून गेलो ते हे फक्त संतांची संगती आहे. म्हणून धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. तुका म्हणी मंगळ आता कोण दाता याहुनी. खऱ्या अर्थानं अनेक दान आहेत, पण संतांनी या ठिकाणी जे ज्ञान दिलं, ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले. म्हणून धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. खऱ्या अर्थानं संत भेटले तो काळ धन्यतेचा आहे. तुकोबाराय सांगतात, सचिन हो, ज्या काळात मला संतांची भेटी झाली नाही, इथं नाही थांबले तुकोबाराय, तर ज्या काळात मला संतांची भेटी झाली इथपर्यंत नाही, तर त्यांच्या पायाला मिठी पडली. हा काळ माझ्या जीवनातील लय धन्यतेचा. संतांची भेटी होऊन त्यांच्या पायाला मिठी पडली म्हणजे ते योगात आणि क्षेमात, हे तुकोबारायांची भाषा आहे. संत भेटले म्हणजे काय झालं, आमच्या जीवनातला संदेह गेला. काही गोष्टी दुर्लभ आहेत, निश्चित प्रयत्नांती मिळू शकतात, पण काही गोष्टी दुर्लभातील दुर्लभ आहेत. किती जरी प्रयत्न केला ना तर अनन्य साधारण आहे, ते मिळणार नाही. काही गोष्टी मिळू शकतात. मला सांगा, अर्धा का होईना समुद्र कोण तरुण गेलो, दुर्लभ आहे पण प्रयत्नांती होऊ शकते. अर्धा का होईना समुद्र तरुण गेले वीर सावरकर, दुर्लभ आहे पण प्रयत्नांती होऊ शकते. या गोष्टी दुर्लभ आहेत पण प्रयत्नांती होऊ शकतात. याच्या पुढे जाऊन आता महिला मंडळ तुम्ही सांगा, मावळत सूर्य कुणी थांबवला हो, दुर्लभ आहे पण प्रयत्नांती होऊ शकते. बोला हो, मावळत सूर्य आई कुणी थांबवला, नुसतं वाडाला येड नाही मारायचं द्वारा घेऊन, लक्ष देऊ नाही का. मावळता सूर्य सती सावित्रीने थांबवला. यादव महाराज दुर्लभ आहे पण प्रयत्नांती होऊ शकते. हे रामदास स्वामींनी प्रश्न विचारला, इथं वाघिणीचं दूध कोण आणेल? अरे कोण वैकालाल, कोण आणेल वाघिणीचं दूध? सर्व शिष्य मागे सरकले आणि एकच जाणता राजा समोर आला, छत्रपती शिवाजी राजे भोसले. अरे मी आणेल वाघिणीचं. दुर्लभ आहे पण वाघिणीचं दूध आणणारा जगाच्या पाठीवर एक राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजे भोसले. दुर्लभ आहे. काही गोष्टी दुर्लभ आहेत आई, प्रयत्न केल्यानंतर नक्कीच मिळतील, पण काही गोष्टी इतक्या दुर्लभ आहे किती जरी प्रयत्न केल्यानंतर मिळणार नाही. आणि ती दुर्लभ गोष्ट तुकोबा सांगतात, धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. संत भेटणं दुर्लभ आहे. व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, चंद्र अमृती हाती चढे, परी त्या हरिप्रियाची भेटी ना तुडे, हे दुर्लभ भाग्य गाडे. हे चंद्र अमृत सुख सेववेल, आई असता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा, ऐसे कैसे न भेटतील साधू. नाथ महाराजांनी प्रश्न विचारला, सांगा अरे ऐसे साधू कोणत्या साधनाने भेटतील? कोण उत्तर द्यायला त्यावेळेस नाथ महाराजांच्या प्रश्नाचं? नाही, तुकोबारायांच्या काळात ते उत्तर दिलं, ऐसे कैसे न भेटतील साधू. अर्थ काम चाड नाही चित्ता, माना मान मोह माया.
ज्याच्या जीवनात अर्थ, काम, मोह, माया, अभिमान, अहंकार या सगळ्या गोष्टी मिथ्या आहेत ना, आईसे अन भेटतील साधू. सगळ्या गोष्टी होतात पण संत भेटी अवघड आहे, बहु अवघड. हा हे संत भेटी परी जग जेठी करुणा केली. जोपर्यंत त्याची कृपा होत नाही तोपर्यंत बाकीच्या गोष्टी दुर्लभच आहेत. शास्त्रात तसे अनेक गोष्टी, शास्त्रीचे अनेक गोष्टी दुर्लभ आहेत. आणि मला राग आहे जात धर्म मानण्याचा, कारण आम्ही सगळं सोडून इथं आलोय ना. आमची राहिली का आता आमच्या सोबत? आणि मग आम्हाला राग नाही येणार. तुम्ही व्यास डावल्यावर ज्याला कळलं ते लय हुशार आहे, नाही कळलं त्याने कीर्तच. कशात जाती धर्मात अडकलो? सगळ्यांचं रक्त सर लाल आहे ना. मला जखम आली, मला वाटतं हिरव्या रंगाचं येतं काय ना मुसलमानी म्हणून. शोध बघितलं ते लाल होतं ते, मग मला बी आश्चर्य धक्का बसला. मग आजपासून जात नाही म्हणायची. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी प्रेमी. कोणत्याही प्रकारचा लाभांश डोळ्यासमोर न ठेवता निर्लोभ, निष्काम आणि अमर्याद प्रेम करते ना बाबा, ती माणुसकीची जात ही जगातील श्रेष्ठ. संतांची प्रमाण आहे, संतांची प्रमाण आहे. अहो आम्ही कानाने ऐकलो. मी अजिबात माझ्या काय भावना व्यक्त करायला आलो इथे आहे तसं सांगतो. एखाद्या वेळेस कमिटीतली फोन चालू राहतो, ते जुने बटनाचे मोबाईल आहे, ते दाबलं की कट होते, नाही तर डायरेक्ट स्विच ऑफच होतो ते मोबाईल. मग ते बटनाचा एखाद्या वेळेस फोन चालू राहिला ते म्हणते अरे ते लय सांगतंय. आपली आहे तर एवढा उतालाय, त्यालाच काय बोलायचंय मुसलमानाला, अशी म्हणत्यात. मला सांगाव आम्ही कुठल्या कुळात जन्माला गेलो, कुठून आलो, काय आलो, हे काय आमच्या कपाळावर लिहून आलं का कुणाच्या? अहो तुम्ही सज्जन आहो, तुम्ही जात धर्म न मानणारी माणसं नाही. नाही खऱ्या अर्थानं ये भूमी हिंदू की है, याद रखो. ये भूमी प्रभु रामचंद्र की है. ही माती ही प्रभु रामचंद्रांची माती, ये संतो की भूमी आहे. ही 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांनी उभी केलेली माती. सगळ्यांना इथं अधिकार आहे. संतांची प्रमाणे विष्णुमय जग हे वैष्णवांचा धर्म आणि भेदाभेद भ्रम म्हणून इथं कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्मे सर्वेश्वर. आणि मग जर जात धर्मात अडकलो ना, मग छत्रपती नाव घ्यायचा आपल्याला अधिकार नाही. जर आम्ही जाती धर्म राजाने मान्य वे जात, राजांनी मान्य जात, अंतकरणात राजाचं कधीच जात नव्हती. मदारी मेहतर सारखा मुस्लिम मावळा राजांनी मिठी मारली, मदारी अरे आग्र्याच्या ठिकाणी यार तू इथं झोप. काय वाटला सन मदारीला? लक्ष देऊ नाही का बरं का? हे का सांगतो तुम्हाला, शिवचरित्र सांगणारे मला हा भंग सोडवायचा आहे, पण हे सांगणं लय गरजेचं आहे सर. काय होते थोड्या फवारण्या करायला लागतात मध्ये, मग रोग पडत नाही. लय बी लांब लांब गेलं ना मग अवघड होतं गणित. खऱ्या अर्थानं खूप प्रयत्न केला संतांनी. काही गोष्टी दुर्लभ आहेत. तसंच शास्त्रात पाहिलं तर मनुष्य जन्म लय दुर्लभ आहे, त्याच्यानंतर मुमुक्ष अवस्था ती दुर्लभ आहे, आणि संत भेटी दुर्लभ आहे. मनुष्य जन्म इतका दुर्लभ आहे, इथं बसल्याने मला फक्त सांगा हा मनुष्य जन्म कसा मिळाला? पाप करून मिळाला का पुण्य करून मिळाला? पापाने प्राप्ती नरकाची आहे पण मनुष्य जन्म नाहीये. पुण्याने स्वर्गादी योगाची प्राप्ती होईल पण मनुष्य जन्म नाही. त्याला प्रमाण आहे. हा पाप पुण्य करूनही जन्मा येतो प्राणी. एवढंही पाप अधिक नाही. ऐका, एवढंही पाप अधिक नाही आणि एवढंही पुण्य अधिक नाही. पाप पुण्याचं पारडं ज्या वेळेस समान होतं तेव्हा हा दुर्लभ मनुष्य देह मिळतो. आता मला सांगा, जन्मल्यापासून आजपर्यंत तुम्ही मी पाप केलेलं लक्षात आहे, वहीवर लिहून ठेवले, पुण्य केलेलं वहीवर लिहून ठेवले, मग किती दुर्लभ आहे. पुढचा जन्म कुठला मिळेल माहिती आहे? नाही 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 नाही. हे आंधळ्याच्या हातात जसा कावळा मिळावा ना तसा मनुष्य जन्म मिळाला. सर्व देहा माझी पाहू अति दुर्लभ मनुष्य देहो, याची प्राप्तीचा संमोह तो अभिप्राव अति दुर्गम. ज्या कीर्तनात गाथेतली प्रमाण ज्ञानेश्वरीतली ओवी आणि भगवद्गीतेतले श्लोक आहे, नाम कीर्तन आहे. सगळ्या देहात हे दुर्लभ नरदेह दुर्लभ झाला. शतवर्षाची गणना आहे, त्यामध्ये दुःख यातना, आणि तुम्ही 8वा मधुसूदना, तुम्ही वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ आहे. आता शतवर्षाची नाही बरं कसं, आयुष्य श्वासावर आहे. तुम्ही जेवढे श्वास घेताल तेवढं आयुष्य आहे. मग लोक म्हणतात नाही का जरा खोलवर श्वास घ्या, साधना करा, थोडं ध्यान करा. का करा? खोलवर श्वास घेतल्यानंतर श्वासांची संख्या आटोक्यात येते आणि आयु मर्यादा वाढते. त्याचं कारण आहे जेवढे पटकन फास्ट श्वास गेले, श्वास संपले की आयुष्य संपलं. आता शतवर्ष आहे का? नाही नाही. 60 आम्ही गेलो ना, आमचा बोनस 60 पर्यंत आम्ही गेलो ना. मग 32 वर्षात जर शंभराजांनी कार्य केलं असेल तर आता तर आम्ही 30 म्हणजे आमचं अजून कार्य राहिले गड्या. आता आडवाई बी कुणी नाही. आता मी कीर्तनाला नवीन उभं राहायचो ना, मला जरा बिहा वाटायचं. तुमच्या बोरमध्येच यायचो, जरा पाहुणा रावळा असायचा, त्याचं खुंकार आमच्या का बघा आता बोरमध्येच आहे. मी लक्ष देऊ नाही का? तसं नाही. मुस्लिम समाज खूप चांगला आहे. ते सप्त्यामध्ये पंगत देतात, वर्गणी देतात, देणगी देतात. त्याचे सगळे पाहुणे रावळे बघितलं मग ते अडचणी तिनं नेमकं. तर मग वडिलांना म्हणायचं, आब्बा हे कठीण काम आहे,
बोले अरे मैं नहीं आता गाड़ी लाई अभी तिको आगे नहीं जाते आता क्या बोले देने का रेट आहे बोले नाही आहे तरी काय होईल ते होईल बघू म्हणले नंतर काय करायचे ती मुसलमानाची एक मराठीची बसली जाते ती म्हणली भाभी तुम बोल की भाभी म्हणली नाही वंश तुम्ही म्हणा आता वंशला बी आहे ना सावने महाराज काय आणि भाभीला बी काय तर भाभीने कधी जातं बघितलं तेव्हा वंशला तरी जातं इंट्रोडक्शन केलेले आधी हा तेव्हा गायलेले त्यांनी नाही म्हणले बा वंश म्हणा तुम्ही वंशनी जाते हात ठेवला हल्लीच्या ग काळात शेती करायला ट्रॅक्टर माझा ग बंधू राजा बंबईचा डॉक्टर दिना रेट आम्ही बोले भाभी तुम बोला आता भाभीला कशाचं येते दवा काय भाभी बोले आता वंश म्हणली तेव्हा भाभी माघारी किती का दवा भाभी बोलो तुम मग भाभीने बी दी रेट टक्के आली रेंज बरोबर हा जिधर जिधर तेरा भाई जिधर जिधर तेरा भाई उधर उधर मेरा भाई जिथं तुझा भाऊ तिथेच ए पावला हा देह काकटाळी न्याय न घडो ते उपाय घडवाले दुर्लभ मनुष्य देह आंधळा आंघोळ करत बसावं आणि आई सहज टाळी वाजवावी रामकृष्ण हरी म्हणला टाळी वाजवली आणि टाळीत कावळा आला जुने कीर्तनकार दुष्टंत अजूनही सांगतात बरं का ते जपलं पाहिजे आम्ही हे सहज टाळी वाजवली टाळीत कावळा आला टाळीत जसा कावळा आला तसं हे म्हणणं काय आलं म्हणून बघा होतं कावळा आला राजाने हुकुम सोडला प्रधान जी इस राज्य में जो कोई कौवा पकड़ के लाएगा बोले उसे 5,000 रुपये किती एका कावळ्याला 5,000 आता ह्याला लोभ आला हे म्हणलं एक तर गावला गाड्या कावळा गावणं सोपं आहे तुम्हाला विचारते सोपं आहे इथं 10व्याला याय ना गाड्या वाढ बघून नरड कोरडं पडलं मी तुझ्यासाठी जीवन जाळीले आणि तुने नाही पाणी पाहिजे तर कवर ते सांगतो बदल हे सहज कावळा आला आता प्रधानजीने हुकुम सोडला राजाने प्रधानजी इस राज्य में जो कोई कौवा पकडेगा 5,000 रुपये आता 5,000ला एक किंवा ना अजून एक पकडतो तर 7 ते 9 एक परत 9 ते 11 वाटवच गावलं तर हितलं भरून निघन ना गणित तिकडं त्यामुळे एकदा करून आलोय सकाळी मी काळजी करून हा लक्ष देऊन ऐका बरं का ए सहज कावळाला सहज हातात घेतला म्हणला अजून एक पकडतो पण महिला मंडळ मला तुम्हाला विचारायचंय आता यो पाण्यात उभा होता रामकृष्ण हरी म्हणला कावळा पकडला आता हातातला कुठं ठेवायचा असा का खेळ ठेवला म्हणजे एक पकडल्यावर 5 2ची किती झाली 10 कावळा घेतला आणि सहज का खेळ ठेवला एक पकडला अजून एक पकडतो म्हणला ए एकाचे 5,000 म्हणजे 2ची किती पैशाच तरी बोला राव हा 10,000 म्हणजे पहिला टाळी वाजून पकडलं सर पण हाय तो का केट ठेवला आता दुसरा कसा पकडणार पहिला कसा पकडलेला वाजवली मग टाळी वाजवली का खेतला बी गेला आणि टाळीत अनुकूल परिस्थितीत कोणीही परमार्थ करू शकतो पण प्रतिकूल परिस्थितीत ज्याला परमार्थ टिकवता आला तो मुमुक्षु आहे प्रतिकूल परिस्थितीत परमार्थ टिकवता आला पाहिजे अनुकूल सगळं चांगलं असल्यावर कोणी बी एखादच करेल नाही का लक्षात आलं सगळं चांगलं असलं खायला रताळू आहे सफरचंद आहे फराळाचे अहो 4 प्लेटा आणतात खिचडीची काय काय जन्मालाच खायला आल्या त्यांना एखादच म्हणजे पर्वणी ते म्हणते जळलेली भाकरी आई बाप मारुतीनं ते तसलं ती भाकरी खाण्यापेक्षा ती एखादच करतो ना गुरुजी लय खायला खतरनाक आहेत मी तिकडे ते ह्याला गेलतो कीर्तनाला पलीकडे विदर्भाच्या तिकडे पलीकडे एक असं माझ्याकडलं असं बसलेलं पार असं गाडी बसल्यावर मागच्या मागं उडून जाईन असं होतं ते गाडी बसलं म्हणजे ते कडला जेवाय बसलं माझ्या कंक बाबा बरं ते बाजूला जेवाय बसलं मी मुमुक्षू सांगतोय मुमुक्षूतून इथे येतो ते असं काटकुळ होतं पार मारायला झालं थपर असं बाजूला बसलं मी म्हणलं आता हे जरी आपलं कसं असते बघा सगळी जेवाय बसती ना आपल्या ताटाकडे कमी दुसऱ्याच्या ताटाकडे लक्ष असतं नाही कळलं का तुम्हाला अजून त्याच्या ताटात किती भात राहिलाय म्हणलं हे जर यारवाळी उठलं की मला बी उठायला लागेल म्हणलं मैं मेरा होय तक टिकेगा क्या तो म्हणला महाराज तुम शुरू तो करो आगे आगे देखो होता है क्या म्हणलं लईच भयानक दिसते ते खायला तुम्ही एखाद्याच्या तब्येतीवर जाऊ नका ते दिसाय असं पण खायला लई निभार पहिले बी पंक्तीला आणि शेवटच्या पंक्तीला असते ती परत बघुली बी घेऊन येते करून आता मी म्हणलो ह्यानी जवळ लवकर लागलो खोपडे बाबा आता मला खायला लागते हो शिवचरित्र सांगायला लागते वरच्या स्केलला सांगायला लागते त्याचं मुळमुळीत सांगितलं लोक बोलावणार नाहीत आपल्याला मग कसं काय ताना बरं आहेस का लय दिवस झाला आला नाही गाडा राजे म्हणलं त्याला काय नाही हो परत कोरोनाची लाट आली ऐकलं म्हणलं परत व्हायरल नको आहे काय म्हणून आलो नाही मी असं म्हणलं बुलांगी वापस कोण आमचा हे
राजगडावर महासाहेब जिजाऊ आणि महासाहेबांनी प्रश्न विचारला, राजा दिसतो का तो कोंडाला? हो महासाहेब दिसतो ना. राजा त्या कोंडाण्यावर फडकणार, ते दुश्मनांचं हिरव निशाण आमच्या डोळ्याला जखमा करून जातात. आदरणीय असावी महासाहेब. मग राजा 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 सांगतात, महासाहेब सांगतात, राजा उतरवा ते दुश्मनाचं निशाण आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा या कोंढाण्यावर. राजा या कोंढाण्यावर प्राण जाय पर वचन न जाय, ही शब्द होते मावळ्यांचे. हे ट्रेलर हे पिक्चर अभी बाकी आहे, थोडा वेळ राहिलेला आहे, लक्ष दे नाही का. ती जेवाय बसलं, मला जरा खायला लागतं, एवढं बोलायला लागतंय म्हणल्यावर त्याला म्हणलो, बरं ते खायला लई नाही बारो, किती जिलबीचे एवढं खाल्ले असते खालच्यानी बसल्याने बोला. हा किती तुम्ही किती खाता? लई तर लई 10, लई नि बारा असला की गिरे महाराज 15, याच्या पुढं नाही 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 42 जिलबीचं एवढं खाल्लं. मी तर तोंडा कर अहो, इथं पार नरड्यापर्यंत आली की जिलबी. आता इथं अशी जिलबीचं टोकं दिसायला लागली नरड्याला. मी म्हणलो गरजे बाबा 42, अहो काय काय खायला जन्माला आले जाऊ, काही त्यांचा उद्देश. आणि ही समाजाच्या काय कामाची नाही का ही पंक्तीला? ह्यांना बरोबर माहिती कुठं कार्यालयात लग्न आहे, कुणाचं काय बरोबर. पाहुणा नसला तरी तिथं जाईन. लय खाण्यावाली लय भयंकर, लय 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 भयानक. लक्ष नाही का. आता आम्ही वर्ष श्राद्धाचे कीर्तन करतो, सुरुवातीला आम्हाला लोकच दिसत नाही. अमोल महाराजांना आम्हाला 12ला लय वावटळ, कालेला बी तसं 12ला लय वावटळ. सुरुवातीला लोक इथं सगळीच आहेत, ही काय खायला आलेली आहेत वेळ तवा. अरे ही प्रेम करणारी लोक आलीत राहुल महाराजांवर. लक्ष नाही का. हा आणि मग ते बसलं बाजूला, त्यांनी बाबा त्यांनी 42 येडं घाललं जिलबीचं. मी तर तोंडाकच बघायला लागलो. तेवढ्यात बासुंदीची बादली समोरून चालली. बासुंदीवाला म्हणला, महाराज बासुंदी. मी म्हणलं इकडले पॅनलचं सगळं फॉर्म भरून झालेत, आपलं तिकडं जाऊ देतं सगळ्या. तर इकडं कुठं, एक तर कोरोनाचा काळ होता, एक बारी आली ती कशी तरी हातावर. म्हणलो ती बी लावलंय शेटिंग, तेवढं एखादं पाकिट मिळलं तरी बरं होईल. म्हणलं ह्यानी जीव सोडल्यावर मग अवघड होईल ना. म्हणलं बाळा आता नको. म्हणलं नाही महाराज, महाराज तुमको नाही खाणी की पण मुक खाणी की ना बोला. आता म्हणलं 42 जिलबीचं येडं खाल्ल्या. बासुंदीला चॅलेंज दिलं गाड्याने. साहेब बासुंदी आणली, वाढायला लावली. म्हणलं एवढं सांगा फक्त कसं काय खाणार? ते म्हणलं महाराज काय राव तुम्ही एवढं महाराष्ट्रभर कीर्तन करताय, उगं नाटक सांगता 5 राज्यात कीर्तन करतो, जी टॉकीतून शेमेर स्टेज गाजवला, असं केलं तसं केलं आणि असं सांगता तसं सांगता, आणि तुम्हाला एवढं कळा ना वय. म्हणलं कसं काय गाड्या? म्हणलं 42 जिलबीचं एवढं पठ्ठ्याने खाल्ल्यात, मान्य आहे तुम्हाला? म्हणलं मान्य आहे, मी डोळ्याने बघितल्यात. म्हणलं तरी पठ्ठ्या बासुंदी खाणार. म्हणलं कसं काय? म्हणला एवढं कळा नाही महाराज. म्हणला जिलबीच्या नळ्या मोकळ्या आहेत ना अजून. अहो लय कायची कल्पकतेला तुम्ही डोकं नाही लावू शकत. नाही लय खायला नाही बार. प्रतिकूल परिस्थितीत परमार्थ करणं लय अवघड आहे, अनुकूल परिस्थितीत सोपं रे गड्या. खायला एकादशीला सगळे फराळाला सगळे पदार्थ. आई सगळे फराळाला पदार्थ असले ना कुणी बी एकादश करेल, पण फराळाला एकही पदार्थ नाही. तंदूरची रोटी एक नंबर स्पाइसची भाजी समोर आहे आणि फराळाला एक बी पदार्थ समोर नाही. फराळाला काही नसताना जो एकादश करतो तो मुमुक्षू आहे. लक्षात मुमुक्षू आहे. घराचे खिडक्या दरवाजे लावलेत आणि दिवा लावलाय, दिवा विझणारच नाही. घराची खिडक्या दरवाजे लावले आणि दिवा लावला, दिवा विझणार नाही. पण खिडक्या दरवाजे उघडे असताना दिवा लावणं आणि दिवा विझून न देणं ही मुमुक्ष अवस्था आहे. लक्षात दुर्लभ आहे संत भेटणं. हे संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. संत भेटणं दुर्लभ आहे, म्हणून या दुर्लभ. मग तुकोबार आहे, शेवट सांगा. आणि आता पहिल्या चरणावर येतो आम्ही. तुम्ही शेवट सांगा तुम्हाला कसे संत भेटले. तुकोबार आहे सांगतात, आई आम्ही संतांना शोधत फिरलो नाही, संत होऊनच आम्हाला भेटायला आले. भाषा ऐका. तुकोबाराय सांगतात, आम्ही संतांना शोधत फिरलो नाही, संत होऊनच आम्हाला भेटायला आले. मग काय केलं तुम्ही त्यासाठी? ते म्हणले आम्ही त्याच्यासाठी योग्य बनलो. कारण जर योग्य नसेल आणि संत समोरून जरी गेले तरी समजणार नाही हे संत आहे. आपली नजर तशी पाहिजे संतांना ओळखण्याची. हा आता समोरून बघा, तुम्हाला लक्ष देऊन ऐका. त्याला शास्त्र भाषेत कर्मसाम्य दशा म्हणतात. ऐसी कर्मसाम्य दशा मग होईल विरेशा तव श्रीगुरु आपैसा भेटीच का. म्हणजे आंब्याने कधी पोपटाला पत्र लिहिलंय का वाई? आंब्याने कधी पोपटाला पत्र दिले? शुद्ध पोपटराव मी आंबा. लई दिवस झालं तुमच्या आठवणी ती. आता मी पिकून बसलोय तरी वेळात वेळ काढून माझा स्वाद घेण्यास यावे, कळावे आपला आंबा. असं पोरांना आंब्याने कधी पोपटाला पत्र दिले नाही. मग आंब्याने पोपटाला पत्र नाही लिहिलं मग पोपटाला नाही असं झालंय का? नाही, आंब्यानं पिकून बसावं आणि पोपटाने येऊन स्वाद घेऊन जावा. तसं आम्ही कर्मसाम्य दशेवर यावं आणि संतांनी येऊन आम्हाला भेटावं. ऐसी कर्मसाम्य दशा मग होईल विरेशा तव श्री गुरु आपैसा भेटेच गा. मग काय केलं तुकोबार आहे तुम्ही? ते म्हणले सापडले वाटा जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. रामकृष्ण हरी मंत्र दिला, बाबाजी नाव सांगितलं आणि त्या ठिकाणी संत आम्हाला भेटले आणि त्यांच्या पायाला मिठी मारली. अभंगाच्या पहिल्या
शेवटचं प्रमाण होतं टाळे वाजवा झाला. संपला अभंग. या ठिकाणी वेळेचं बंधन आहे. अजून संतावर बोलता येतं. हा गर्जे महाराज संत भेटले आणि जीवनातला संदेह गेला. संदेहाच्या सुटल्या गाठी. जोपर्यंत संत भेटत नाही हा संशय खूप भयानक आहे. संशय आणि तो आणि पाप नाही घोर ही विनाशाची वाघुर प्राणी असते. म्हणून संत भेटल्यानंतर संदेहाच्या सुटल्या गाठी आणि झालो पोटी शीतळ. हे भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे तुका म्हणे मंगळ आता आणि कोण दाता या हुणी. या त्रिभुवनात संतांइतकं दानशूर कुणीच नाही. अनेक दान आहेत. कांचनदान आहे, गोदान आहे, अन्नदान आहे. पण सगळ्यात मोठं जे दान आहे आता ऐका बरं का. आज संस्थेसाठी बोलतो. राहुल महाराज, गोदान आहे, कांचनदान आहे, अन्नदान आहे. ही दान श्रेष्ठच आहे. पण अन्नदानापेक्षा अजून एक मोठं दान आहे आध्यात्मिक ज्ञान मंत्र म्हणजे ज्ञानदान. खूप मोठं आहे, लक्षात घ्या. हा आणि ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेठा ज्ञानदान घडे श्रेष्ठा आणि वैकुंठ वाटा संत गेले. म्हणून संतांनी काय दिलं तर संतांनी ज्ञान दिलं आणि तेच ज्ञान आम्ही अध्ययन करून आता ही लेकरं पुढची पिढी घडवत आहेत. राहुल महाराज, त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं धन्यवाद आहे. म्हणून या ठिकाणी झालेली ह्या अभंगाची जी रूपरेषा आहे थोडक्यात परामर्श मांडण्याचा प्रयत्न केला. याचं चिंतन वेगळंही असू शकतं. माझ्या अल्पशा बुद्धीनं मांडण्याचा प्रयत्न केला. अजून मोठं चिंतन आहे. या ठिकाणी थोडं बाइंडिंग केलंय. एकदा वारकरी संप्रदायाप्रमाणे भजन करू आणि राहिलेल्या सेवेत 10 मिनिटात सेवेला पूर्ण विराम देऊ. विठोबा कुमार
तुम्हाला खरं सांगू तुम्हीच आमचे पाहुणे किती पाहुणे सोबत राहिले अजिबात माहिती नाही जे आहेत ते आमचे जे त्यात विषय नाही पण आता का आनंद वाटतो माहिती का या महाराष्ट्राने प्रचंड 2-3 वर्ष इतकं जवळ घेतलं ना सर इतकं जवळ घेतलं ना मी अतिशुक्ती करत नाही सज्जन आहोत खरं सांगतो जे पाहुणे एक दिवस नावं ठेवत होते ना तेच आज माझी स्टेटस ठेवतात बदल केलेलं आहे आयुष्यात परिवर्तन केलेलं आहे याच्यासाठी लई घटत प्रवास करायला लई त्रास दिला मला आडनाव बदलण्यापर्यंतचा विषय आला म्हणजे आडनाव बदला म्हणजे तुमच्या ज्या आम्ही बहिष्कार टाकू या गोष्टीवर हे बोलत नाही वाव याच्यात रेकॉर्डिंग आहे मोबाईलमध्ये हे सांगायचं तात्पर्य म्हणून राहुल महाराज मला खूप आनंद वाटला तुम्ही मला ही कीर्तन रूपी सेवा दिली तुम्ही लांबचे बी कीर्तनकार तुम्ही काय 50,000 बी देऊ शकले असते पण का बोलवलं तुम्ही विश्वास दाखवला माझ्या वालीवर तुम्ही विश्वास दाखवला आपल्या भागातली माणसं ही मोठी झाली पाहिजे तड्या हे सगळ्यात महत्वाचे म्हणून आपली माणसं मोठी करा बघा आता लईच दुखायला लागलं बरं का विठ्ठल ज्याची कीर्ती साऱ्या जगतात सज्जना हो या महाराष्ट्राचा जिवंत इतिहास आणि प्रचंड बलाढ्य आज आपल्या या ठिकाणी आध्यात्मिक ज्ञानमंत्र शिक्षण संस्थेत आपटीमध्ये घेऊन आलं महाराष्ट्र म्हणजे बलिदानाचा पराक्रमाचा आणि पराकष्टाचा महाराष्ट्र उभा कोणी केला हा प्रश्न आमच्या डोळ्यासमोर आला तो महाराष्ट्र उभा केला 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांनी हे महाराष्ट्र उभा केला शेतकऱ्यांनी रयतेने आणि महाराष्ट्र उभा केला या कष्टकऱ्यां आईने प्रचंड मोठं संकट महाराष्ट्रावर आलं आणि मग अरे कोणीतरी धर्मासाठी यावं खऱ्या अर्थानं धर्म वाचवण्यासाठी आणि मग युगायुगातून एक युगप्रवर्तक जन्माला यावा ऐका आमचं नवीन वर्ष 1 जानेवारीला नाहीये मला तर वाटतं 22 जानेवारीला सुरू होणार आहे प्रभू रामचंद्र येणार आहे जय श्रीराम राम म्हणजे जगण्याचा आधार हे जोपर्यंत राम आहे तब तक राम म्हणा एकदा तुमच्यातला राम निघून गेला ना मग लोक राम बोलो भाई राम बोलो म्हणायला तयार आहे राम म्हणला पाहिजे खऱ्या अर्थाने या सृष्टीचा हे 500 वर्षाचं पारतंत्र्य संपताय आणि अयोध्यात नाही या भारत देशातली दुसरी दिवाळी 22 जानेवारीला आहे सगळ्या हिंदूंचं एक कर्तव्य आहे कपाळाला टिळक लावला पाहिजे घरावर भगवा पाहिजे भगवा म्हणजे जान भगवा म्हणजे प्राण भगवा म्हणजे अभिमान आणि स्वाभिमान महाराष्ट्राचा भगव्याने उभा केला कारण ज्या वेळेस धर्मावर हानी झाली ज्या वेळेस धर्मावर ग्लानी आली त्यावेळेस प्रभू रामचंद्र इथं जन्माला आला श्रीकृष्ण भगवान परमात्माला यावं लागलं अजून सांगू आणि मग शेतकरी हवालदिल झाला रयतेचे डोळे भरून आले आया बहिणींची इज्जत लुटली गेली मंदिरं पाडली गेली देवदेवता फोडले गेले आणि मग पुन्हा एकदा आमचे राम जन्माला आले ज्यांना आम्ही राम म्हणतो ते म्हणजे छत्रपती शिवाजी राजे भोसले आमच्या हृदयात ते राम आहे वा 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 आणि अशी पोरं तयार झाली पाहिजे धर्मासाठी ही पुढची पिढी आहे पोरावं एवढ्यावर थांबायचं नाही आपला भगवा पताका आपली वारकरी संप्रदायाची पताका 7 समुद्रा पार घेण्याची आणि नेण्याची जबाबदारी आपली आहे अनेक भाषेतून कीर्तन करू आम्ही धर्माचं पालन करू आणि धर्म काय या सगळ्यांना समजून सांगू का तर जेवढेही संप्रदाय आहेत त्या प्रत्येक संप्रदायाची तुलना केली तर वारकरी संप्रदाय मोठा आहे जगात मोठा आहे त्याची तोड नाही जगात कोणाला म्हणून जपलं पाहिजे आम्ही म्हणून आई काय मागायचं परमेश्वराकडं
देवाकडे काय मागायचं तर सोबत चला माझ्या महत्वाचं सांगतोय. परमेश्वराकडे काय मागायचं तर प्रपंचात मागू नका, कारण प्रपंचात जेवढं खोलवर जाईल रिटर्न मध्ये दुःख आहे. आणि परमार्थात खोलवर गेल्यानंतर उतार वयात परमार्थ सुख देतो. ऐका माय, परमार्थात काय मागायचं, देवा तुला द्यायचंच तर माझ्या घरात एक तरी असा वैष्णव निर्माण कर जी माझी येणारी पिढी चालवणार. आणि म्हणून राहुल महाराज पारखे यांच्या घरात आदरणीय लक्ष्मणरावांनी मागितलं, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आणि म्हणून असा पुत्र जन्माला आला. मला वाटतं आईबापाचं नाव रोशन करायचं, हे तसं मरायचं नाही बरं का पोरांनो. आईबापाला तसं जाऊन द्यायचं नाही. आम्ही गरीबी जन्माला आलो ना, याची चुकी आमची आहे का माहिती नाही, तर गरीब म्हणून जर मेलो ना तर दोष आमचा नक्कीच आहे. गरीब म्हणून मरायचं नाही, ऐश्वर्य संपन्न व्हायचं. मी श्रीमंती पैशातली नाही सांगत. माणसं उभी केली राजानं, एक एक माणूस उभा केला. यसाजीला विचारलं, यसाजी येशील का? हो राजा. अरे येतो की. यसाजी विचारतो, राजा माझी जात नाही विचारते. बहिर्जी नाही तर रामोशी समाजाचा बहिर्जी. राजाला बी कळायचं नाही हा बहिर्जी आपला आहे. बहिर्जी अरे काय रूप बदलतो रे बाबा. राजा अरे तुम्ही ओळखणार नाही मग गणिम कसा ओळखल बहिर्जीला. काळजी करू नका राजा, महाराष्ट्रातल्या मातीत आहे. शेवटपर्यंत बहिर्जी कुठे गेला कुणालाच कळलं नाही. काय महाराष्ट्रासाठी बोलला. आणि मग एक एक माणूस उभा राहिला. शपथ राजांनी स्वराज्याची भोरमध्ये घेतलेली आहे. ही भूमी पराक्रमाची भूमी आहे. आपण भाग्यवान आहोत, आपला जन्म महाराष्ट्रात झाला. कारण औरंगजेबाला आदिलशाही आली, मुघलशाही आली, निजामशाही आली. सगळ्यात मोठा संघर्ष कुणासोबत करावा लागला, तो मराठ्यांच्या सोबत करावा लागला. कारण का, तो मराठा एकवटलेला होता. एकत्र होते मराठे. ते वतन आणि झागीरचे मोहताज नव्हते. अरे वतनासाठी झागिरीसाठी लढले असते ना. हे प्राण दिला या मातीसाठी यांनी. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. हे शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. अन देव देश वन धर्मापायी प्राण घेतले हाती. वा वा, पक्वाजांसाठी टाळी वाजा. एक नंबर नाथखुळा. वा वा. आणि म्हणून महाराष्ट्र उभारात चालला. एक सांगू का, मला हे वाक्य खूप आवडतं, हृदयातून आवडतं. मी प्रत्येक कीर्तनात सांगतो, भाई ये गौर से सुनना पड़ेगा भाई. ए भाई तुझे भारत में रहना पड़ेगा ना, तो भारत माता की जय बोलना पड़ेगा. भारत में रहना पड़ेगा तो जय हिंद बोलना पड़ेगा. भगव्याला नमन करावं लागेल, तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल, शिवबासमोर झुकावं लागेल, सरच्या संभाजीला म्हणावं लागेल. काय पुत्र व्हावा ऐसा गुंडा. राजांनी काय स्वराज्य उभा केलं. गाढवाचा नांगर पुण्यावर फिरला आणि मग आई साहेब जिजाऊ सोन्याचा नांगर घेत महाराष्ट्रात उभी. शिवपुत्र जन्माला येणार, राजे जन्माला येणार. जसं कंसाचं हृदय जळायला लागलं, आता आदली सत्ता, निजाम सत्ता, मुघल जळले. कोणीतरी येणार बर का या महाराष्ट्रात. डच आले, फ्रेंच आले, छाताडावर थया थया नाचले. मग मासाहेब जिजाऊंच्या पोटात माय. गर्भदान संस्कार लय महत्वाचे. आपल्या लेकरांना शौर्यवान बनवा. आपण त्यांना अजिबात हे बाहेर जाऊ नको, भोकाडी नाचणं नाही शिकवायचा. लढली पाहिजे पोरं, धर्मासाठी उभी राहिली पाहिजेत. मला असं म्हणायचं नाही तलवार घेऊन उभे राहा, ही टाळ घेऊन उभी येत ना, धर्मासाठी पोरं उभी आहेत. आणि म्हणून अशी माणसं उभी राहिली या मातीत. मासाहेबांनी राजे जन्माला येणार, शिवरत्न जन्माला येणार. अरे ती आई होती या स्वराज्याची, लोकमाता, राजमाता आणि स्वराज्य माता. अमोल महाराज मासाहेब जिजाऊंना डोहाळे बी तसे लागले हो. मा सांगते हे कशाचे डोहाळे लागले. आई साहेबांना सिंहावर बैसावंसं वाटतंय, घोड्यावर बैसावंसं वाटतंय,
कानपट्टे फिरवावेसे वाटतात, समशेरी चालवाव्याच्या वाटतात आणि समशेरी चालवत दुश्मनांच्या गर्दनी उडवत पुन्हा एकदा हा भगवा महाराष्ट्रावर फडकावासा वाटतं. हे महाराष्ट्रावर भगवा फडकवण्याचे डोहाळे आई साहेब जिजाऊन लागले आणि मग शिवपुत्र जन्माला आला. महाराजांचं बाळकडू पाजलं. आई साहेबांनी संस्कार दिले आणि सांगितलं, राजा राजा हे स्वराज्य तुम्हाला निर्माण करायचं. राजा हे अनेक संघर्षात राजांनी उभं केला. स्त्रीचा सन्मान करणारा जगातील एक राजा छत्रपती शिवाजी राजा. त्या स्त्रीचा सन्मान केला. इनायत खानाला मारल्यानंतर ऐका, शेवटाला आलंय कीर्तन. इनायत खानाला मारल्यानंतर इनायत खानाची बायको छत्रपतींना शरण आली. थरथर करणारं अंग, डोळ्यात येणारे अश्रू. खऱ्या अर्थानं उभे असताना राजे म्हणतात, सन्मान केला राजांनी तिचा. तिला वाटलं अब्रू लुटणारा राजा आहे काय. रडायला लागली, अंगावर शहारे आले. इज्जत लुटतो का काय असं वाटायला लागलं. पण मला तुम्हाला विचारायचंय, अब्रू लुटणारा राजा होता का? जगातील एकमेव राजा जो अब्रू वाचवला म्हणून ओळखला जातो ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी राजे. शिवरायांच्या छायेखाली नवती कशाची वाण. हे शिवरायांच्या छायेखाली नवती कशाची वाण. आणि आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. हे हिंदू मुसलमान. हे काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन. आणि अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. इनायत खानाची बायको राजांच्या समोर उभी आहे. हे काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन. आणि अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. पण त्या तरुणीला त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिलवान. आणि आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. हे हिंदू मुसलमान. हे हिंदू मुसलमान. काय माणसं उभी राहिली या मातीत आहे. हे एक एक माणूस असा उभा केला राजानं. जात बघितली नाही राजाने. खरं सांगू तुम्हाला, आमचा महाराष्ट्र प्रचंड मोठा आहे. या कीर्तनातून एक घेऊन जा. आपली एकी अशी ठेवा बरं का. आमची एकी नव्हती ना म्हणून आमचा सर्जा संभाजी पकडला गेला. नाही तर सर्जा संभाजी हे कोणाची मजाल नव्हती हात लावायची धर्मवीर शंभूराजा. अरे काय जबरदस्त योद्धा होता, बलाढ्य योद्धा. कवी कलशारी सांगितलं, राजा अरे पकडले गेलो राजे आपण. कवी हे अरे शक्य तरी आहे का या हे सर्जा संभाजीला पकडायची मजाल कोणाच्यात नाही. राजा अरे तुम्ही सगळं सैन्य दाढून दिलं, एवढी माणसं आपल्या सोबत ठेवली, पण राजा आपली माणसं फितूर झाली. राजा आपली माणसं फितूर झाली. राजा म्हणतात, कवी काही बी बोलू नको रे. कवी सांगतो, राजा आजपर्यंत हा मित्र तुम्हाला खोटं बोलला नाही. राजा कुणी गेलं काय? राजा गणोजी श्री. हे गणोजी म्हणजे जवळचं वर का? गणोजी नाही. अरे गणोजी एकदा बोलला असता तर वतींचं गिर नाव केली असते. अरे का पकडून दिला? एक लक्ष देऊ नाही का? आपली माणसं अजून मी मोठी होतील बरं का. फक्त आपल्या माणसांमध्ये पाय नाही घातला पाहिजे. आपली माणसं मोठी करा ना गड्या. काय झाले माहिती का, जिथं तिथं सगळी माणसं अशी आडवी आली ना म्हणून आपला समाज पुढे नाही गेलेला आजपर्यंत. नाही तर कसला एक पटलेला समाज आहे. जात धर्म सांगत नाही, सगळी मिळून मोठी काम. मराठा याने जो मरने के लिए पीछे नहीं हटा, जिसको मरहट्टा कहते याद रखो. दिलदार मराठा. आम्ही जन्माला मुस्लिम म्हणून आलोय सर बरं का महाराजजी. आम्ही जन्माला मुस्लिम म्हणून आलो आई, पण मरताना हिंदू मुस्लिम मरणार आहे ही गोष्ट लई महत्वाची. आम्हाला ही गोष्ट जिवंत ठेवणार. मी नेहमी प्रत्येक कीर्तनात आव्हान केले, जर मी गेलोच कुठल्या गादीवर जाईन कुठं जाईन माहिती नाही, पण महाराज तुम्ही सगळी साक्षीला आहेत. तसं न्यायचं नाही, त्यांचा विधी त्यांना करू द्या, पण न्याथानी भजन करून द्या. तसं यायला नाही. मला असं वाटतं जर देवासाठी धर्मासाठी जीवन कामाला नाही, आता काय हे संस्था उभा करायचं लोकांना वाटतं पैसे मिळतात. ये बरं एक दिवस चालव, कसा काम निघतो कळण तुला. हे सांगायचं तात्पर्य काय, अखंड 5 राज्यात सर कीर्तन करतो, बोलताना डोळे भरून येतात. आपल्याला छत्रपती समजून सांगणं लय सोपं आहे. धर्मवीर शंभूराजा समजून सांग, परप्रांती तिथं जाऊन शंभूराजा सांगितलं ना त्यांचे डोळे भरून येतात. काय प्रचंड लढला राजा, आपल्यासाठी लढला राव.
महाराष्ट्र आबाधित ठेवण्यासाठी लढला की आपली माणसं आपल्याला फसवलं म्हणून. गणोजी अरे मातीव माया करा राव या गणोजी. अशी वतन जागिरी तुम्हाला दिली असती राव. त्या सैतानाच्या हातून पकडलो अत्याचार 40 दिवस भयानक उंटाला बांधून फरफटत नेला आपल्या राजाला. आणि वरतून असे गडकिल्ले डोकावून पाहत होते. आपला राजा नेत होते, आपल्या माणसाला माहिती नव्हतं आपला राजा निघालाय. अशा नद्या नाल्या अशा दुतंडी वाहत होत्या. आज रडायला आलं त्यांना. जो राजा आमच्यासाठी लढला, आमच्या संवर्धनासाठी लढला, आज तो राजा पकडला गेला. कवी सांगतो राजे अरे लई त्रास होतोय का हो राज, सांगा ना तुम्ही. कवी अरे नाही रे बाबा, अरे नाही त्रास होत बाबा. पण खरं सांगू सज्जन हो तुम्हाला, लई जबरदस्त त्रास झालता आपल्या राजाला. डोक्यापासून ना खापर्यंत जखमा झालते हो. एवढा भयानक कुणाला सोलला असेल वैतावा. मला आई तुम्हाला एक विचारायचं, फक्त एक प्रश्न विचारण नाही. तुम्ही जर गॅस जवळ कधी स्वयंपाक करायला बसते, विळीनी किंवा सुरीनी थोडं जरी कापलं आणि त्याला जरा थोडं जरी मीठ लागलं तरी हृदयापर्यंत जखम जाती का नाही. डोक्यापासून ना खापर्यंत शरीर सोडलं, गुडघ्याच्या वाट्या काढून नेल्या तरी रडला नाही राजा. आलगट थोडं थोडं डोळ्यात पाणी होतं. आणि कवीनी धाडस केलं, राज आयुष्यभर तुमच्या डोळ्यात पाणी नाही बघितलं, आज रडले राजे तुम्ही. राजे सांगतात कवी या जखमांमुळे नाही रडायला आलं. रडलो असतो तर कधीच रडलो असतं. यांनी विचारलं ना जहागीर वतन कुठे, पैसा कुठे. कण भर होता संभाजी राजा आणि मन भर होता औरंगजेब. 14,500 सरदार होते औरंगजेबाचे आणि एका सरदाराकडं 50,000ची फौज होती. आमचे सगळे मिळून मी 14,000 नव्हते तरी सर्जा संभाजी लढत होता. मजा नव्हती कुणाची अशी वाकडे. असा भयानक तेज तर्रार नजर, नुसता नजरेने माणूस गायब व्हायचा. 32 वर्षाचं आयुष्य मिळलं. 32 असा भयानक उभा होता. निदड्या छातीचा शंभू राजा. साखळदंड 25 फुटावणी टाकले घेतले ना, असे साखळदंड फिरत होते. घर 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 फिरत होते. तरुणांनो शरीर यष्टी सांभाळा. आता शरीर लय महत्वाचं, लय महत्वाची ही शरीर यष्टी. असं शरीर सांभाळलेलं. कवी म्हणतो राज साखळदंड तुकत्यात का काय असं वाटतंय कवी. अरे यांची मजा लेखा मला हात लावायची. ज्यावेळेस आपली माणसं फितूर होतात ना तेव्हा धर्म बुडतो, लक्षात घ्या. म्हणून आपली माणसं मोठी करा. हे नेहमी एक वाक्य वारंवार का बोललो हे सांगायची गरज आहे आज समाजात. अजिबात नाही. झळकी वृत्ती तयार झाली तिथं, म्हणून संभाजी राजा पकडला गेला. धर्मवीर का म्हणायचं, राजकारणाचा विषय सांगत नाही. ज्यांनी धर्मासाठी काम केलं ना, जो धर्मासाठी गेला ना मग तो धर्मवीर आहे, लक्षात घ्या. धर्मवीर येतो. तो आमच्यासाठी गेला ना मग धर्मवीर येतो. त्यांनी राजकारण करायचं, त्यांनी खुशाल राजकारण करावं या गोष्टीवर. हा मुद्दा राजकारणाचा नाहीच आहे. अहो त्या कबर मधून मी त्या औरंगजेब म्हणत असन हे संभाजीनगर आहे बाई. नाही कळलं का तुम्हाला. तिथून त्याचा हृदयातून आत्मा तडफडत सांगत असताना हे संभाजीनगरी. अरे लय छळलं सरजा संभाजीने, लय छळलं. 7 वर्षाचा होता सर महाराज, 7 वर्षाचा होता. असा उभा होता. थोडा आवाज द्या. हल्ला नाही, डुल्ला नाही. बापाचा अपमान झाला ना सर सभेत. बाप पाठ दाखवून छत्रपती शिवाजीराजांनी झुकला नाही औरंगाच्या समोर. पाठ दाखवून निघून गेले राजे. म्हणले लय खुंकार आहे म्हणले तुझा बाप. संभाजीराजे सांगतात ते पाठ दाखवून गेलाय पण मी तसा जात नसतो म्हणले. मी डोळ्यात डोळे घालून जाईल. ज्याचा बाप सिंह आहे ना पोरग छावा असतं, लक्षात घ्या. ज्याचा बाप सिंह आहे ना महाराज त्याचा पोरग छावा आहे. लक्ष देऊ नाही का बरं का. तुम्ही लय मोठं उभं केलंय लक्ष्मणराव, आदरणीय लक्ष्मणराव. मी एक उल्लेख नाव घेतोय पण तुमचं सामाजिक क्षेत्रातलं काम लय मोठे आणि तुम्ही एक बापाचं काळीच त्याच्या पाठीमागं उभं आहे ना म्हणून पोरग एवढं मोठं काम करते. आयुष्यात बाप पाहिजे गड्या, बाप पाहिजे. राहुल महाराज ज्या क्षणाला शंभूराजांनी ते सोडताना कवी म्हणतो राजे का रडायला आलं. कवी माझा बाप छत्रपती झाला रे, या डोळ्यांनी बघितलं लहान होतो मी. ऊन वारा पाऊस जरा सगळ्याचा विचार करत मला आग्र्याला नेलं पण झुकला नाही हा शंभूराजा. एकट्याला सोडून गेला माझा बाप पण कसं लढायचं हे शिकवलं कवी. अरे छत्रपती होताना सगळे मावळे आठवत होते माझ्या बापाला. आई साहेबची जाऊन अशी मिठी मारली मागून, या डोळ्याने बघितलं ना कवी. रडायला यांनी अत्याचार केले म्हणून नाही येत. यांच्या एका जखमेने मी एवढा बी हालत नाही शंभूराजा, एवढा बी हालत नाही. पण खरं सांगू ज्या दिवशी राजे छत्रपती झाले ना अरे त्यांचा जिवलग तानाजी माणूस सरे सोबत नव्हता कवी. बाजीप्रभू देशपांडे समोर नव्हते. ज्यांनी स्वराज्य उभं केलं ना, माझ्या बापाने स्वराज्य उभं केलं ना, हे असा चालला निदड्या छातीचा. आणि एका गोष्टीचा लय अभिमान वाटतो, हे मारू दे औरंगजेबानी मला, पण एका गोष्टीचा अभिमान वाटतो ज्या दिवशी छत्रपती शिवाजीराजे छत्रपती झाले, हे 350 पावणे 400 वर्षाचं पारतंत्र्य संपलं आणि या महाराष्ट्रात कुणी छत्रपती झाला ना आणि निघाले ना राजे,
ज्यावेळेस दंडकाला प्रणाम केला आणि गागा भट्ट सिंहगर्जना करत होते ना, तो क्षण लई मोठा होता. का? कारण निजाम सत्ता, आदिल सत्ता, मुघल, डच आणि फ्रेंच सगळे झुकले होते राजांच्या समोर त्या दिवशी. सगळी झुकवलेली राजांनी. एक एक प्रतिनिधित्व करत होता, तो उभा होता त्यावेळेस. आणि म्हणून रडायला येतात बापाची लय आठवणी. बापाने असा पाठीवर ठेवला, लढ संभाजीराजे, तुम्हाला लढावं लागल. अर्ध्यावर युद्ध सोडायचं नाही. तरुणांनो, एक काम करायचं लक्षात घ्या. जसं तानाजी मालुसरे लढत असताना सूर्याजी मालुसरेंनी परतीचे दोर कापले ना, एकदा निघालो ना परतीचे दोर कापायचे, परत यायचं नाही या मार्गावर. ज्या मार्गावर निघालो ना मग सक्सेस करायची ते लाईफ. बिझनेस अप्स अँड डाऊन येतात, व्यवसायात 100% येणार. या सगळ्या गोष्टी आयुष्यात होणार. कधी कधी तुमचेच माणसं तुम्हाला फसवणार, पण त्यांना लई टोकत बसायचं नाही. तुमचं यश आलं ना तीच एक दिवशी झुकतात तुमच्या समोर. सगळी झुकणार. तुमची भावकी सगळी तुमचा पाहुणा रावळा ज्यांनी ज्यांनी तुम्हाला त्रास दिला ना ती येणार नाहीत तुम्हाला. बल घेऊन येणार नाही उजेड दाखवायला अभ्यास करताना. मेणबत्ती तुम्हाला अभ्यास करावा लागेल जर तुमची परिस्थिती प्रतिकूल असेल तर. पण तुम्ही अचीव्ह केलं ना, तुम्हाला खरं सांगू, तुम्हाला असं गिफ्ट घेऊन येतील ना ते झुकतील ती तुमच्या समोर. मग मी खरं सांगतो, आता काय बावखीन हे सांगाय उभा नाही, पण हे पोरांनी केलं पाहिजे. आता ह्या कीर्तनात ते परिवर्तन झालं पाहिजे. आज ही पोरं उभी आहेत ना, यांच्या मायबापाला यांच्या आठवणीत नसेल गाव येत असेल, पण खरं सांगू तुम्हाला, ही सगळी मुलं फ्रेश आहेत ना. महाराज तुम्ही लई स्वतःच्या लेकरागती पोरं सांभाळण्यात राहा. आज छत्रपती शिवाजी राजांचं मंदिर पूर्ण होतंय. मी अनेक कीर्तन करतोय, असं मंदिर नाही बघितलं महाराज, अजिबात नाही बघितलं. तुम्हाला माहिती हे मंदिराचं काम पूर्ण व्हायला त्यांनी मला सांगितलेलं नाही. माफी मागून मी बोलतोय बरं का, मला माफ करा. हे वाक्य तुम्ही बोलले नाहीत आणि मला याचा अंदाज बी नाही, पण याच्यात तुमच्या मदतीची गरज आहे. तिथे जर महाराजांच्या मंदिराला तुमचा काय हातभार लागला ना गड्या, अजून हे काम मोठं होईल. तुम्हाला खरं सांगू, हे वैभव आहे बोरमधलं आता छत्रपतींचं मंदिर म्हणजे हे मानलं जाईल गड्या. मोठं काम केलं राजाने. झालं माझं कीर्तन. मी शंभू राजा सांगण्यासाठी अजिबात तुम्हाला भावनिक करायचं नव्हतं माय, पण त्यांना काय वाटत होतं माहिती का, राजांना तुमच्यासारखी कोणीतरी आई यावी आणि त्या जखम्यांवर हळदीचा लेप लावावा. कवी अरे नाही र कोण इथं. कवी म्हणतो राजा हळदी लावली नाही, पण या सैताने मिठाचं पाणी ओतलंय तुमच्या अंगावर. नाही चुकला रे, एवढा बी हल्ला नाही मिठाचं पाणी. असा तडफड माशात पाण्यातून बाहेर करावा असा तडफड करत होता देव, पण नाही हल्ला. औरंगजेब सांगतो सहकार्यांना, अरे कैसा है रे वो. ते सहकारी सांगतात, हुजूर उसके सामने मी मत जाओ, एका झापडीत उलटा करीन तुम्हाला ते. हा लई खतरनाक होता. शेवटपर्यंत हात लावता आला नाही औरंगजेबाला. शेवटपर्यंत असा उभा राहिला, हे गुडघ्यावर बसला, अल्लाह अरे तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है अल्लाह. अरे हमने आंखें निकाल दी इसकी बहुत तेज तर्रार आंखें सताती है तुमको, हमने आंखें निकाल दी इसकी, फिर भी इसने आंखें नहीं झुकाई हमारे सामने. तप्त सळ्या अमोल बाबा, तप्त सळ्या अशा गेल्या हो. अरे सरकंदा हृदयाला तप्त सळ्या अशी बुबळ निघत फिरत होती. ती फिरणारी बुबळ हे स्वराज्य बघत होती. परत आयुष्यात स्वराज्य नाही बघायला भेटणार. जीप कापणार होती राजे. अरे जीप कापणार आहेत बाबा तुमची. कवी कलश आणि शंभू राजांसारखी मैत्री. राजा सांगतायत कवी गप रे बाबा. जीभ निघणार होती माहिती, जीभ निघणार होती का ती. कुणी पोटा आणलं, कुणी पाठीव मारलं, कुणी हात वाढला, कुणी पाय वाढला, जीभ निघत नव्हती बाहेर. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजून दात जात सांगणारी मराठ्याची जीभ होती, बाहेर निघणार नव्हती. एकाच वेळेस नाक आणि तोंड दाबलं गेलं आणि मग जीभ बाहेर निघाली. गळा दाबल्यानंतर आणि मग बाहेर येणारी जीभ अशी बाहेर आली आणि सटकन वार झाला आणि पडणारी जीभ जगदंब 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 म्हणत होती. जगदंब रिअल सांगतोय, एका दोन सांगतोय तुम्हाला. पडली तरी वळवळ होती ती. कंक बाबा ती जीभ म्हणत होती जगदंब. या सैतानाने आपले मंदिर उद्ध्वस्त केल्यात. यांनी आपला शेतकरी हवालदिल केलाय. अजून थोड्या वर्ष जगला असताना दिल्लीच्या तख्तावर शंभूराजांनी भगवा पडला असता. भयानक ताकद होती याला. संपला शंभूराजा. जीभ काढली, पाय आणि मग औरंगजेब सांगतो, अरे ही जैसा पुत्र अरे हमारे मुल्क में क्यों नहीं पैदा होता. अरे बोलो, अरे ही जैसा है निकम्मो. अरे क्या खाते हैं ये मरहट्टे. अरे कैसे रहते हैं ये मरहट्टे. अरे लय रुबाबदार. त्याला खंत वाटायला लागली शेवटच्या क्षणाला. अरे इस जैसा पुत्र हमारे मुल्क में क्यों नहीं पैदा होता. हे औरंगजेब, अरे सर्जा संभाजी कुठे विजान मला नाही येत. तो येतो महाराष्ट्राच्या मुशीत आणि छत्रपती शिवाजी राजांच्या कुशीतच मायबाप जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा. खऱ्या अर्थानं झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. मला माहिती विलंब झालेला आहे, पण काय होतंय ते कीर्तन सांगताना मला राहत नाही. ते विषय बोलत गेलं ना शास्त्री महाराज,
महाराज बोलला पाहिजे हा विषय. मी कीर्तन केलं, अभंगाचं चिंतन मांडलं, पण जोपर्यंत आम्ही आमचा राजा कीर्तनात नाही सांगत तोपर्यंत आम्हाला कीर्तन पूर्ण झाल्यागत नाही वाटत. तर आम्ही कीर्तनात राजा नाही सांगायचा तर आम्ही हा राजा कुठल्या स्टेजवर सांगायचा, आम्ही आमचा राजा नाही सांगायचं का? ज्याच्यामुळे आम्ही कीर्तन करतोय, ज्यांच्यामुळे तुम्ही तिथं बसल्यात, ज्याच्यामुळे या मुस्लिम मावल्याला इथं तुम्ही अधिकार दिला कीर्तनाचा, तो राजा आम्ही कीर्तनात सांगितला पाहिजे. त्यांनी बलिदान दिले आमच्यासाठी. गेलाय तो राजा, तडफडत गेलाय. धर्मासाठी कसं मारावं हे शंभू राजांसाठी, शंभू राजांकडून शिकावं आणि कसं जगावं हे छत्रपती शिवाजी. प्रौढ प्रताप वृंद क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजा महाराज शिवछत्रपती